नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. भारतीय उपखंडाचा जो भूगोल आहे, म्हणजे इथली जमीन, डोंगर, नद्या, या सगळ्यांनी इथल्या सुरुवातीच्या मानवी जीवनाला कसा आकार दिला असेल, नाही का? चला तर मग हा हजारो वर्षांचा प्रवास एकत्र सुरू करूया. आणि हे वाक्य आहे ना, हेच आपल्या आजच्या चर्चेचं मूळ आहे. म्हणजे बघा, कुठल्याही लोकांचा इतिहास समजून घ्यायचा असेल ना, तर सगळ्यात आधी त्यांची भूमी, त्यांचा प्रदेश समजून घ्यावा लागतो. कारण माणूस आणि त्याचा परिसर हे इतके जोडलेले आहेत की त्यांना वेगळं करणं जवळजवळ अशक्यच आहे. तर आज आपला प्रवास कसा असणार आहे? आपण या 5 मुख्य टप्प्यांमधून जाणार आहोत. भारताच्या भूगोलापासून सुरुवात करून आपण थेट त्या काळात जाणार आहोत, जेव्हा इतिहास लिहिला जात नव्हता. यातून आपल्याला सुरुवातीच्या मानवी जीवनाचं एक स्पष्ट चित्र मिळेल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. भारताची भौगोलिक ओळख. म्हणजे नक्की भारत एक उपखंड म्हणून, एक द्वीपकल्प म्हणून कसा ओळखला जातो, हे आधी समजून घेऊया. तर भारत म्हणजे काय? भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडचा एक खूप मोठा, विशाल असा भाग आहे. आणि गंमत म्हणजे याच्या तिन्ही बाजूंना पाणी आहे. म्हणूनच तर त्याला द्वीपकल्प म्हणतात. पूर्वी याला भारतवर्ष किंवा बृहद भारत अशीही नावं होती. आजच्या काळात बोलायचं झालं तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमार हे आपले शेजारी देश आहेत. आणि आपल्या देशात सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. बरं, ही भौगोलिक रचना तर समजली. पण आता खरा रंजक प्रश्न येतो की ह्या भूमीच्या रचनेने इथल्या संस्कृती आणि साम्राज्यांवर कसा काय परिणाम केला असेल. मुख्यतः 4 भौगोलिक घटक आहेत जे भारताची ओळख ठरवतात. सगळ्यात वरती उत्तरेला हिमालय, मग गंगेचं सुपीक मैदान, खाली दक्षिणेकडे दख्खनचं पठार आणि मग ती आपली विस्तीर्ण किनारपट्टी. आता हिमालयाची भूमिका बघा, ती खूपच इंटरेस्टिंग आहे. एका बाजूने तर त्याने एका नैसर्गिक किल्ल्यासारखं काम केलं, म्हणजे एक अभेद्य भिंतच जणू. पण दुसऱ्या बाजूला याच हिमालयात खैबर आणि बोलनसारख्या खिंडी होत्या. आणि इतिहासातली बहुतेक आक्रमणं आणि लोकांची ये-जा ह्याच खिंडींमधून झाली. आता येऊया गंगेच्या मैदानाकडे. हा प्रदेश म्हणजे अक्षरशः संस्कृतीचा पाळणा होता. सिंधू संस्कृती असो किंवा वैदिक संस्कृती, याच सुपीक जमिनीत त्या वाढल्या, फुलल्या. आणि म्हणूनच या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी नेहमीच मोठमोठी युद्ध झाली. कारण तेव्हा एक समज होता की ज्याचं गंगेच्या मैदानावर राज्य, तोच खरा सम्राट. आता आकडा ऐका, 7516.60 किलोमीटर. हो, एवढी लांब आहे भारताची किनारपट्टी, बेटांसकट. आणि विचार करा, याच किनाऱ्यांवरच्या प्राचीन बंदरांनी थेट रोमन व्यापाऱ्यांना इथे खेचून आणलं. आणि याच समुद्रापलीकडच्या व्यापारामुळे पांड्य, चेर आणि चोळ यांसारख्या दक्षिणेतल्या मोठ्या सत्तांचा उदय झाला. चला, आता आपण आपला मोर्चा वळूया एका वेगळ्याच काळात. एक असा काळ जेव्हा लिहायला वाचायला काहीच नव्हतं. तो होता इतिहासपूर्व काळ. इतिहासपूर्व काळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो काळ आहे जेव्हा लिहिण्याची कलाच अस्तित्वात नव्हती. म्हणजे तेव्हाचे लोक कसे होते, काय करायचे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला कुठली पुस्तकं किंवा ग्रंथ मिळत नाहीत. आपल्याला फक्त मिळतात त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांची हत्यारं, त्यांची घरं. आणि याच पुराव्यांच्या आधारे पुरातत्वशास्त्रज्ञ तो सगळा काळ उलगडतात. तर त्या काळातला माणूस कसा जगायचा? त्याचं आयुष्य भटंक होतं, म्हणजे एका जागी स्थिर नाही. त्यांचं मुख्य काम काय? तर शिकार करणं आणि जंगलातून कंदमुळं, फळं गोळा करणं. त्यांची हत्यारंसुद्धा दगड, लाकूड आणि प्राण्यांच्या हाडांपासून बनलेली असायची. आणि आपल्याला हे सगळं कसं कळलं? तर भीमबेटका, हुंजगी आणि कर्नूलसारख्या ठिकाणी जे पुरावे सापडले त्यावरून. आपल्याला वाटेल की ही साधी दगडी हत्यारं आहेत, पण खरं तर ते त्या काळातलं हायटेक होतं. विचार करा, एकाच हत्याराने कितीतरी कामं व्हायची. प्राण्यांची कातडी काढायची, मांस आणि हाडं तोडायची, झाडाची साल काढायची, फळंमुळं कापायची. इतकंच नाही तर ह्याच दगडांना लाकूड जोडून भाले आणि बाण बनवायचे. आणि झोपडी बांधण्यासाठी किंवा आग पेटवण्यासाठी लाकूडही तोडायचं. म्हणजे एक मल्टी टूलच होतं ते. आणि मग याच काळात मानवी संस्कृतीने एक मोठी उडी घेतली. 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे अग्नीवर नियंत्रण मिळवलं आणि दुसरं म्हणजे कलेचा जन्म झाला. आता अग्नीचा शोध. कर्नूलच्या गुहांमध्ये जी राख सापडली आहे ना, तो खूप मोठा पुरावा आहे.
यावरून स्पष्ट होतं की त्या काळातल्या माणसाने आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. आणि आग म्हणजे फक्त अन्न शिजवणं नव्हतं, आग म्हणजे प्रकाश, आग म्हणजे हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण. ही त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठी तांत्रिक आणि सामाजिक क्रांती होती. आता बोलूया कलेबद्दल. त्या काळातल्या माणसाने गुहांच्या भिंतींवर चित्र काढली. ही फक्त चित्र नव्हती, तर ती त्यांची भाषा होती, स्वतःला व्यक्त करण्याचे एक माध्यम होतं. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक ठिकाणी ही चित्र सापडतात. आणि त्यात काय आहे तर जंगली प्राणी आणि शिकारीची दृश्य. यावरून आपल्याला कळतं की त्यांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं. चला आता आपण कथेच्या एका निर्णायक वळणावर आलो आहोत. अश्मयुगाच्या शेवटचा टप्पा, जिथे असे काही बदल झाले ज्यांनी मानवी इतिहासाची दिशाच बदलून टाकली. सुमारे 12,000 वर्षांपूर्वी सगळं काही बदलून गेलं. हा मानवी इतिहासातला एक टर्निंग पॉइंट होता. तर इतिहासकार या मोठ्या कालखंडाला म्हणजे अश्मयुगाला 3 भागांमध्ये विभागतात. पुराश्मयुग म्हणजे जुनं अश्मयुग, मध्याश्मयुग म्हणजे मधला काळ आणि नवाश्मयुग म्हणजे नवीन अश्मयुग. आणि हा बदल का झाला तर हवामानामुळे. साधारण 12,000 वर्षांपूर्वी हवामान बदललं, तापमान वाढलं आणि सगळीकडे गवताळ प्रदेश तयार झाले. आणि याच बदलामुळे माणसाची जीवनशैली पूर्णपणे बदलली. हा बदल किती मोठा होता हे या तुलनेवरून लक्षात येईल. पुराश्मयुगातला माणूस कसा होता? भटका, शिकारी, पूर्णपणे निसर्गावर अवलंबून. पण नवाश्मयुगातला माणूस? तो एका जागी स्थिरावला. तो आता फक्त शिकारी राहिला नाही, तर तो शेतकरी आणि पशुपालक बनला. सोप्या भाषेत सांगायचं तर तो आता निसर्गाकडून फक्त घेणारा राहिला नाही, तर तो निसर्गाला आकार देऊ लागला. ही एक खरीखुरी क्रांती होती. आणि या नव्या युगात अनेक भन्नाट शोध लागले. माणसाने मेंढ्या, शेळ्यांसारखे प्राणी पाळायला सुरुवात केली. तांदूळ, गहू, बार्लीसारखी धान्य तो पिकवू लागला. त्याची दगडी हत्यारं आता जास्त धारदार आणि गुळगुळीत झाली. धान्य दळण्यासाठी त्याने जाते बनवले आणि ते साठवण्यासाठी मातीची भांडी. एवढंच नाही तर कापड विणण्याची कलासुद्धा याच काळात आली. म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या जवळपास सगळ्या गोष्टींची सुरुवात इथे झाली. तर असा होता हा प्रवास, एका भटक्या शिकारीपासून ते एका स्थिर शेतकऱ्यापर्यंत. याच पायावर पुढे जाऊन भारताच्या महान संस्कृती उभ्या राहिल्या. पण मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की यानंतर पुढे नक्की काय घडलं असेल.